हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दिशा क्लासेस. आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 10th मधील मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहणार आहोत. त्याच्यातील जो फर्स्ट एक्सरसाइज रिलेटेड थेरी पार्ट आहे तो आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सी विच पॉइंट्स हिअर वी स्टडी इन दिस चॅप्टर. या चॅप्टरमध्ये कोणकोणते पॉइंट्स आपल्याला घ्यायचे आहेत. फर्स्ट पॉइंट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन इंट्रोडक्शन. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कोणत्या इक्वेशनला म्हणणार, त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय असेल, तो दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. म्हणजे ह्या ठिकाणी जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा मीनिंग समजला तर तो आपण थेरी पार्ट समजून घेतला तर आपण तो एक्सरसाइज इझिली सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट आहे मेथड्स ऑफ सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला 9th स्टँडर्डला पण थोडासा पार्ट झालाय. आपण 9th स्टँडर्डमध्ये फॅक्टरायझेशन मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले, पण 10th स्टँडर्डमध्ये आता आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड घेऊन आणखी 2 मेथड इन्क्लूड करायचे आहे. म्हणजे त्या ठिकाणी सॉल्विंग ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वी सॉल्व बाय 3 मेथड्स, आणि ते 3 मेथड्स आपण या पॉईंटमध्ये डिस्कस करणार आहोत. ह्या ठिकाणी प्रत्येक मेथडसाठी एक एक्सरसाइज आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येईल आपला नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स म्हणजे काय हे पहिलं आपण पाहणार, आणि ते रूट्सचं नेचर म्हणजे त्या ठिकाणी इक्वल रूट्स आहेत की अनइक्वल आहेत हा कन्सेप्ट आपण या पॉईंटमध्ये घेणार आहोत. नेक्स्ट पॉईंट येईल रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट्स. आता जे रूट्स आहेत, रूट्सचा मीनिंग आपण आधीच्या पॉईंटमध्ये डिस्कस करणार. त्या रूट्सचं रिलेशन त्या इक्वेशनमध्ये असणारे कोएफिशियंट्स म्हणजे ए बी सी हे जे कोएफिशियंट्स आहेत त्यांच्याशी त्याचं रिलेशन काय असेल हा पॉईंट आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. आणि नेक्स्ट आहे तो ॲप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये आपल्याला सेम ॲप्लिकेशन्स ऑफ लिनियर इक्वेशन होतं. आता ह्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजे काय, तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा ॲप्लिकेशन आपण कुठं करू शकतो त्याच्याशी रिलेटेड वर्ड प्रॉब्लेम्स आपण या पॉईंटमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण फर्स्ट पॉईंटकडे जाऊ. मीन्स जस्ट रिकॉल व्हॉट इज दी क्वाड्रॅटिक इक्वेशन. सी यू हॅव स्टडीड पॉलिनॉमियल्स लास्ट इयर. आपल्याला 9th स्टँडर्डमध्ये पॉलिनॉमियल्स चॅप्टर नंबर 3 होता. यू नो द टाइप ऑफ पॉलिनॉमियल्स अकॉर्डिंग टू देअर डिग्री. त्या डिग्रीनुसार त्याचे टाइप्स कोणते आहेत हे पाहिले आपण. बघा, डिग्रीनुसार सुद्धा टाइप्स आहेत. अँड वन मोर दॅट इज दी नंबर ऑफ टर्म्स प्रेझेंट इन दॅट पॉलिनॉमियल. म्हणजे ह्या ठिकाणी क्लासिफिकेशन 2 टाइप्सचे झाले 9th मध्ये. नंबर ऑफ टर्म्सच्या रिलेटेड पण झालेला आहे आणि टाइप्स डिपेंड्स ऑन द डिग्री झालेला आहे. आता जो कॉन्सेप्ट आपण इथे घेणार आहोत तो डिग्रीशी रिलेटेड घेणार आहोत. On the basis of degree, here it is classified as a linear polynomial. आता linear polynomial कोणाला म्हणणार? When the degree of polynomial is 1, it is called as a linear polynomial. आता डिग्री हा शब्द कोणाला यूज करतो बघा, दिलेल्या पॉलिनॉमियल मध्ये जो मॅक्झिमम इंडेक्स असेल त्या मॅक्झिमम इंडेक्सला आपण डिग्री म्हणतो. ठीक आहे, मग एक पॉलिनॉमियल दिली, त्या पॉलिनॉमियल मध्ये त्याची मॅक्झिमम इंडेक्स हा 1 आहे. तर फॉर एक्झाम्पल मी इथे एक एक्झाम्पल घेतलं, 2x + 5u = 12. हे एक्झाम्पल आपण घेतलं. आता हे 1 व्हेरिएबल आहे, एकच व्हेरिएबल इथे आपण यूज केलेला आहे x. मग x ची डिग्री किती आहे, तर x चा इंडेक्स बघा, x चा इंडेक्स 1 आहे आणि हायेस्ट डिग्री आहे, म्हणून ह्या ठिकाणी या इक्वेशनला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट टाइप येतो if the degree of polynomial is 2. आता डिग्री 1 असेल तर लिनियर पॉलिनॉमियल म्हणणार, डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हणणार. आता डिग्री 2 असणारे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, x² + 2x - 5u = 0. आता इथं x 2 टाइम्स आलेला आहे पण एकच व्हेरिएबल आहे, पण ह्या ठिकाणी x ची मॅक्झिमम डिग्री किती आहे, इंडेक्स किती आहे, तर 2. आता मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे म्हणजे या इक्वेशनची डिग्री 2 आहे. मग दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री जर 2 असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हणतात. हे झाले आपले त्या पॉलिनॉमियलचे डिग्रीच्या बेसवर असणारे टाइप्स, लिनियर पॉलिनॉमियल अँड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता याच्याशी रिलेटेड आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. फर्स्ट वी सॉल्व द ॲक्टिव्हिटी.
क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर अँड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. आता इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. एकूण आपल्याला ह्या ठिकाणी 5 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ओके, फ्रॉम these 5 examples here we decide which is a linear equation polynomial or which is a quadratic polynomial. आता त्यासाठी आपण दोन पार्ट केले, linear polynomials and quadratic polynomials. See which are the linear polynomials from this one. That is 5x plus 9 is the linear polynomial and 3x minus 7 is the linear polynomial. Why it is linear polynomial? Because the degree of this polynomial is 1, which is not written here. Similarly, here is a degree is also 1. So which examples are here linear polynomial? Means we write here 5x plus 9 and 3x minus 7. आता तसंच आपल्याला याच्यामधील क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स पाहिजे. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स आपण कोणाला कन्सिडर करतो? ज्याची डिग्री 2 आहे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, x स्क्वेअर प्लस 3x मायनस 5 याची डिग्री आता 2 आहे. मीन्स दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सिमिलरली 3x स्क्वेअर मायनस 5x डिग्री याची पण 2 आहे. मीन्स हा सुद्धा या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन झाला. and 5x square here is also degree 2, therefore it is a quadratic equation. ठीक आहे. मग हे झाले आपले क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता मी इथं मगाशी मेन्शन केले बघा, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ टर्म्स दे आर ऑल्सो क्लासिफाय. आता तुम्हाला क्लासिफिकेशन पटकन म्हणलं की तुम्ही काय सांगाल? मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. पण त्या ठिकाणी जे टर्म्स आहेत मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल हे पण क्लासिफिकेशनचे टाइप्स आहेत. ट्रायनॉमियल. ठीक आहे. पण याला कधी म्हणणार आपण? मोनोमियल म्हणजे त्या टर्म मध्ये एकच, त्या पॉलिनॉमियल मध्ये एकच टर्म असेल तर मोनोमियल असेल. बायनॉमियल कधी? 2 टर्म्स असतील तर. आणि ट्रायनॉमियल कधी? तर त्याच्यामध्ये 3 टर्म्स असतील. बघा दिलेल्या एक्झाम्पल मध्ये मोनोमियल कोण आहे? तर 5x स्क्वेअर ही एकच टर्म इथं दिसतीये, त्यामुळे ती मोनोमियल झाली. बायनॉमियल कोण आहे? तर 5x प्लस 9 ही एक बायनॉमियल झाली. करेक्ट, कारण याच्यामध्ये 2 टर्म्स दिसत आहेत. तसेच 3x मायनस 7 ही पण बायनॉमियल झाली. आणखी 3x स्क्वेअर मायनस 5x ही सुद्धा बायनॉमियल झाली. आणि ट्रायनॉमियल कन्सिडर केलं तर याच्यामध्ये एकच ट्रायनॉमियल आहे, ते म्हणजे x स्क्वेअर प्लस 3x मायनस 5. बघा, दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द नंबर ऑफ टर्म्स. पण आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टर मध्ये ऑन द बेसिस ऑफ डिग्री हे क्लासिफिकेशन विचारत घ्यायचं आहे. आता नेक्स्ट पाहू. अजून एक आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. सी, x स्क्वेअर प्लस 3x मायनस 5 इज द फर्स्ट पॉलिनॉमियल. 3x square minus 5x is the second polynomial and 5x square is the third polynomial. आता इथे 3 पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत. राइट द पॉलिनॉमियल्स इन द इंडेक्स फॉर्म. दिलेले पॉलिनॉमियल्स आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचे आहेत. अँड ऑब्झर्व द कोएफिशियंट अँड फिल इन द बॉक्सेस. आता इंडेक्स फॉर्म म्हणजे काय? तर आपल्याला दिलेला पॉलिनॉमियल इंडेक्सच्या डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचे. फॉर एक्झाम्पल, आता इथं फर्स्ट एक्झाम्पल आहे. आता इथे जर आपण कन्सिडर केलं तर फर्स्ट एक्झाम्पल मध्ये इंडेक्स 2 आहे. 2 नंतर इथं 1 आला आणि कॉन्स्टंट नंबर 0 आला. ठीक आहे. आता 3x स्क्वेअर मायनस 5x चा इंडेक्स फॉर्म काय येईल? तर 3x स्क्वेअर मायनस 5x कॉन्स्टंट टर्म नाही आहे म्हणून आपण 0 घेतो. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे फक्त 5x स्क्वेअर. मग आता इंडेक्स फॉर्म घेतला पाहिजे. इंडेक्स फॉर्म मध्ये x टर्म आली पाहिजे, कॉन्स्टंट टर्म आली पाहिजे. मग आता इथं x टर्म नाहीये, पण ती आपण घेणार. कशी घेणार? तर त्याचा कोएफिशियंट आपण 0 घेणार. इज 5x स्क्वेअर प्लस 0x प्लस 0. बघा, वी राईट these टर्म्स इन द इंडेक्स फॉर्म. बघा बरं, x स्क्वेअर प्लस 3x मायनस 5 हे ऑलरेडी आहे, तसा इंडेक्स फॉर्म मध्ये घेतला आपण. 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 0 सेकंड मध्ये कॉन्स्टंट टर्म नाहीये म्हणून आपण 0 घेतली. आणि थर्ड 5x स्क्वेअर फक्त दिला होता
म्हणून 5x² प्लस 0x प्लस 0 हे दिलेले सगळे आपण इंडेक्स फॉर्ममध्ये घेतले. आता पुढे आपल्याला ऍक्टिव्हिटी म्हणजे फिल इन द ब्लँक्स करायचे आहे. सी कोएफिशियंट ऑफ x² आर. आता प्रत्येक ठिकाणी x² आहे, तर प्रत्येक ठिकाणी x² चा कोएफिशियंट काय आहे? तर फर्स्ट मध्ये आहे 1, सेकंड पॉलिनॉमियल मध्ये आहे 3 आणि थर्ड पॉलिनॉमियल मध्ये आहे 5. मीन्स द कोएफिशियंट ऑफ x² आर 1, 3, 5. These coefficients are non-zero. बघा x² चे कोएफिशियंट्स आपल्याला 0 नकोच आहेत आणि इथं नाहीच आहे, म्हणजे तो नको आहे. जर कोएफिशियंट हा x² चा 0 आला तर तो क्वाड्रॅटिक इक्वेशन होत नाही. म्हणजे कंडिशन काय आली आता इथं? x² चा कोएफिशियंट हा 0 सोडून कोणताही नंबर असू द्या. ठीक आहे. आता पुढे अजून एक ऍक्टिव्हिटी आपल्याला आली. कोएफिशियंट ऑफ x. आता प्रत्येक ठिकाणी x आहे, 3x आहे, -5x आहे, 0x आहे. आता याच्यामध्ये x चा कोएफिशियंट काय? तर 3, -5 and 0. ठीक आहे. आता राहिले कॉन्स्टंट टर्म्स. बघा कॉन्स्टंट टर्म्स आर. पहिल्यामध्ये कॉन्स्टंट टर्म येईल -5, नेक्स्ट मध्ये येईल 0 आणि नेक्स्ट मध्ये येईल 0. सी आता कंपेअर करा. पहिल्यामध्ये 0 नाही, नकोच आहे, पण दुसऱ्यामध्ये 0 आलेला आहे, म्हणजे कोएफिशियंट ऑफ x हा 0 चालतो, कॉन्स्टंट टर्म सुद्धा 0 चालते. म्हणजे ह्या ठिकाणी कोणाची व्हॅल्यू 0 चालते? तर b ची व्हॅल्यू 0 चालते, c ची व्हॅल्यू 0 चालते, पण ह्या ठिकाणी a ची व्हॅल्यू 0 चालत नाही. आता तुम्हाला हे कळलं नसेल a b c काय आहे, तर पुढचा पार्ट आपला आहे स्टँडर्ड फॉर्म, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. जो x² आहे त्या x² चा कोएफिशियंट आपण a म्हणतो. म्हणजे इथं x² चा कोएफिशियंट 0 नकोय, पण x आणि कॉन्स्टंट टर्म हे 0 असू शकतात. म्हणून आपण इथं मेन्शन केलं पहा, हिअर कॉन्स्टंट टर्म्स ऑफ सेकंड अँड थर्ड पॉलिनॉमियल इज 0. सेकंड आणि थर्ड पॉलिनॉमियल मध्ये कॉन्स्टंट टर्म जर बघितली तर 0 आहे. आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये ह्या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ x सुद्धा 0 आहे. म्हणजे या ऍक्टिव्हिटीवरून आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचं आहे की x² चा जो कोएफिशियंट असेल त्याची व्हॅल्यू आपल्याला 0 नको आहे. ठीक आहे. आता पाहायचं आहे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा विचार केला तर पटकन डोळ्यासमोर आपल्याला त्याचा स्टँडर्ड फॉर्म आला पाहिजे. प्रत्येक इक्वेशनचे वेगवेगळे स्टँडर्ड फॉर्म आहेत. लिनियर इक्वेशनचा आपण पाहिलेला आहे, ax + by = c. त्याचप्रमाणे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सुद्धा स्टँडर्ड फॉर्म आहे. पण आता स्टँडर्ड फॉर्म बघायचं असेल तर त्याचा मीनिंग पहिला लक्षात घेतला पाहिजे. व्हॉट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन? कोणाला म्हणतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन? सी द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल. ज्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे, म्हणजे x तर xच व्हेरिएबल आपण यूज केलेला आहे, p तर pच व्हेरिएबल आपण यूज केलेला आहे, and having 2 as a maximum index of the variable. म्हणजे दिलेल्या त्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल हा एकच पाहिजे, तो किती वेळा आपण येऊ द्या. ठीक आहे. तो 1 वेळा येईल, 2 वेळा येईल, पण तो व्हेरिएबल एकच पाहिजे आणि त्याची जे मॅक्झिमम इंडेक्स आहे तो 2 पाहिजे. अशा इक्वेशन्सला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. आता इथे जनरल फॉर्म म्हणजे स्टँडर्ड फॉर्म काय दिला आहे? जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज ax² + bx + c = 0. हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म. इन दिस स्टँडर्ड फॉर्म a b c आर रियल नंबर्स. म्हणजे कोएफिशियंट ऑफ x², कोएफिशियंट ऑफ x अँड कॉन्स्टंट टर्म मीन्स ABC आर रियल नंबर. ते रियल नंबर आहे. रियल म्हणजे काय? ते रॅशनल नंबर पण आहेत आणि ते इरॅशनल नंबर पण आहे. मग याच्यामध्ये 0 पण येतो, बट a इज नॉट इक्वल टू 0. पण a ची व्हॅल्यू 0 नको. ही कंडिशन का दिली असेल सांगू शकाल? बघा a ची व्हॅल्यू 0 नको आहे. जर आपण a ला 0 घेतला तर ax² ची व्हॅल्यू काय येईल? 0 × x² चं मल्टिप्लिकेशन येईल 0. म्हणजे दिलेल्या इक्वेशन मध्ये जर x² टर्म निघून गेली तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार आहे का? नाही. म्हणजे त्या ठिकाणी म्हणून ही कंडिशन दिली की आपल्याला a ची व्हॅल्यू ही 0
नको आहे. ठीक आहे. सी ax² + bx + c इज द जनरल फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आणखीन एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. 3 examples are given here, which are the quadratic equations. We have to write that equations in the general form, and then we write the values of a, b, c. Okay. See second equation, y². First we see first equation, x² - 4 is equal to 0. आता इथे म्हणाल तुम्ही दोनच टर्म दिसत आहेत, x टर्म दिसत नाही, पण ती आपण घेतली इंडेक्स फॉर्म मध्ये आपण इक्वेशन मांडली. काय आलं? x² - 0x. बघा आपण 0x घेतला, x नाहीये पण घेतला, पण त्याचं शेजारी कोणाला बसवलं आपण? 0 ला बसवलं. 0 आणि त्याचं मल्टिप्लिकेशन नॉन व्हेरिएबल आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण इक्वेशन मध्ये काही चेंज नाही केला, पण ती टर्म आपण मांडली. मीन्स x² - 0x - 4 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपण जनरल फॉर्मशी कंपेअर केलं तर a ची व्हॅल्यू इथं काही दिसत नाही, म्हणजे 1 आला, b ची व्हॅल्यू 0 आला आणि c ची व्हॅल्यू -4 आली. ठीक आहे. त्याचप्रमाणे सेकंड इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्म मध्ये मांडायचं आहे. काय दिलेलं आहे? y² इज इक्वल टू 2y - 7. म्हणजे इथं काय येईल? y² - 2y + 7 इज इक्वल टू 0. आता कंपेअर करणार आपण जनरल फॉर्मशी. a ची व्हॅल्यू इथं काय आहे? काहीच नाही, म्हणजे कोएफिशियंट 1 आहे. y चा कोएफिशियंट -2 आहे आणि c कॉन्स्टंट टर्म 7 आहे. सिमिलरली वी राइट हियर x² + 2x. आता कॉन्स्टंट टर्म नाहीये तरी आपण घेतली +0 इज इक्वल टू 0. ठीक आहे. कंपेअरिंग अगेन विथ द जनरल फॉर्म, वी राइट हियर a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2 and c is equal to constant term is 0. आता याच्यावर बेस प्रॅक्टिस एक्झाम्पल्स आहेत, ते सुद्धा आपल्याला सॉल्व करायचे आहेत, पण त्याच्या अगोदर a b c हे काय हे आपण या टेबल मार्फत समजून घेतलेलं आहे. ठीक आहे. देन वी सी द नेक्स्ट पार्ट, दॅट इज द प्रॅक्टिस एक्झाम्पल्स. आतापर्यंत जो थेरी पार्ट झालेला आहे त्या थेरी पार्टवर डिपेंड्स असणारे एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे आपल्या बोर्ड एक्झामला क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारू शकतात त्यातले काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करतो. सी द फर्स्ट एक्झाम्पल, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. पुढे दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? आता इथे 3x² - 5x + 3 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन दिलेलं आहे. मग हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का हे आपल्याला डिसाइड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा मीनिंग माहित पाहिजे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाला म्हणणार? ए इक्वेशन हॅव्हिंग 1 व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स इज 2. म्हणजे एकच व्हेरिएबल पाहिजे. आता तुम्ही म्हणाल इथं 2 वेळा व्हेरिएबल आलेला आहे, x² आणि x हा व्हेरिएबल 2 वेळा आलेला आहे, पण या ठिकाणी तो एकच आहे, एकाच प्रकारचा व्हेरिएबल यूज केलेला आहे. ठीक आहे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? तर एकच व्हेरिएबल आहे. आता या इक्वेशनची डिग्री बघा, मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? तर मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला इथं मेन्शन करावं लागेल. काय मेन्शन करावं लागेल? इन द इक्वेशन 3x² - 5x + 3 इज इक्वल टू 0, x इज द ओनली व्हेरिएबल. बघा xच व्हेरिएबल आहे. तुम्हाला इथं कुठं y, z, a, b, c असे अदर व्हेरिएबल्स दिसतात का? नाही. ओनली x इज अ व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2. मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे आणि ह्या दोन्ही कंडिशन कोणाच्या आहेत? क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या आहेत. सो हिअर वी राइट इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. Means it satisfied both the conditions. Which are the both conditions? That is that in equation includes only one variable and the degree of that equation is a 2. Both that conditions are satisfied here. Therefore given equation is a quadratic equation. फक्त तुम्हाला एवढंच रिझन लिहायचं आहे. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल आपण m³ - 5m² + 4 इज इक्वल टू 0. आता इथं पाहायला गेलं तर m हे एकच व्हेरिएबल आहे, म्हणजे एक कंडिशन सॅटिस्फाईड झाली. आता या इक्वेशनची डिग्री किती आहे? बघा बरं, डिग्री म्हणजे मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे, 3 आहे, मॅक्झिमम इंडेक्स 3 झाला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला डिग्री किती पाहिजे? इथं 2 पाहिजे. ओके. सो वी मेन्शन हिअर व्हॉट इज दॅट?
In the given equation, m is the only one variable and maximum index of the variable is 3. Therefore, मला सांगा आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही? कारण याची डिग्री 3 आहे, म्हणजेच या ठिकाणी इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, एवढंच तुम्हाला रिझन असेल तर का आहे हे मेन्शन करायचं आहे, जर नसेल तर ते का नाही हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, अजून एक आपण एक्झाम्पल याच्यावर डिस्कस करू. सी जरासं वेगळं आहे. l + 2 l - 5 = 0. आता दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. l ने या सेकंड ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करणार, तसेच आपण 2 ने देखील सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार. बघा, l in bracket l - 5 plus 2 in bracket l - 5 = 0. आता मल्टिप्लिकेशन l into l, l square, l into 5, -5l, 2 into l, 2l, plus minus, minus, 2 5s are 10 = 0. बघा, l square minus 5l plus 2l minus 10 = 0. दिलेल्या इक्वेशन मध्ये 5l minus 5l and plus 2l लाईक टर्म्स आहे. याला आपण सिम्प्लिफाय केलं, l square minus 3l minus 10 = 0. See, this equation is present in the standard form. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन आहे, याचं कंपॅरिझन करायचं. बघा बरं, व्हेरिएबल फक्त इथं एकच आहे l. डिग्री किती आहे इक्वेशनची? डिग्री इथे 2 आहे. मग आपण रिझन इथे मेन्शन करू शकतो. इन धिस इक्वेशन डॅश डॅश इज द ओनली व्हेरिएबल. कोणतं व्हेरिएबल आहे? l is the variable and maximum index of the variable is, maximum index किती आहे? It is 2. Therefore, it is a quadratic equation. कारण दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचं एक्झाम्पल पण आपल्याला एक्झामिनेशनला येऊ शकतं. डिसाइड इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन और नॉट. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट येईल आपल्याला थेरी पार्ट एक छोटासा आहे, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता रूट्स म्हणलं तर लक्षात आलं पाहिजे, रूट्स म्हणजे काय? द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाईड द इक्वेशन. इक्वेशन आहे, त्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलची एक ठराविक व्हॅल्यू, जी व्हॅल्यू त्या इक्वेशनला सॅटिस्फाईड करते. सॅटिस्फाईडचा मीनिंग काय? द व्हॅल्यू फॉर विच बोथ साइड्स ऑफ इक्वेशन आर इक्वल. म्हणजे जर एखादी व्हॅल्यू आपण त्या इक्वेशन मध्ये घातली तर बोथ साइड्स, दोन्ही साइड्स इक्वल आल्या पाहिजे, तेव्हा ती व्हॅल्यू त्या इक्वेशनला सॅटिस्फाईड करते आणि त्या व्हॅल्यूला आपण म्हणणार सोल्युशन और रूट. सी व्हॉट इज गिवन, द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईड द इक्वेशन और द व्हॅल्यू फॉर विच बोथ द साइड्स ऑफ इक्वेशन आर इक्वल, then such values are known as solutions or roots of the equation. ज्या व्हॅल्यू इक्वेशनचं सॅटिस्फिकेशन करतात त्याला आपण सोल्युशन म्हणणार किंवा रूट्स म्हणणार. फॉर एक्झाम्पल आपण इथे घेतलं, सी लेट x = -6 in the polynomial x² + 5x - 6. आता ते पॉलिनॉमियलचा तो जर फॅक्टर असेल, आपण 9th मध्ये पाहिले, इफ इट इज अ फॅक्टर, इफ इट इज अ रूट, देन दॅट व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल इज 0. म्हणजे इथं p ऑफ x या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू जर 0 आली तर ह्या ठिकाणी हे रूट असणार आहे. ठीक आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला -6 घ्यायची आहे. मीन्स वी राईट हियर, सी x² + 5x - 6 = x ची व्हॅल्यू -6 घेतली, -6² + 5 into -6 - 6. आता सिम्प्लिफाय करणार, -6 चा स्क्वेअर 36. ओके, मीन्स वी राईट हियर 36 प्लस मायनस मायनस 5 6 जा 30 -6 = 0. आता इथं आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करायची आहे. बघा, 36 - 30 6 आले, 6 - 6 0, म्हणजे या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 0 आलेली आहे. Therefore, what is we mentioned here? X
x is equal to -6 is the solution of the equation. Ka? The value of this polynomial is equal to 0. When it becomes 0? When we put x is equal to -6. Therefore, x is equal to -6 is the solution of the given equation. Hence, -6 is one root of equation x square plus 5x minus 6. म्हणून ह्या ठिकाणी -6 हे रूट आहे किंवा ते सोल्युशन आहे. ठीक आहे. आता आणखीन एक अंडरस्टँडिंग साठी आपण एक्झाम्पल घेऊ. आता इथं कन्सिडर केली आपण व्हॅल्यू x इज इक्वल टू 2. बघा, x इज इक्वल टू 2 व्हॅल्यू ही जर या पॉलिनॉमियल मध्ये घातली तर या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपल्याला 0 यावी लागेल आणि 0 आली तर ते रूट असणार आहे. वी सी हियर, वी पुट दिस 2 स्क्वेअर plus 5 into 2 minus 6 is equal to, see, 2 square means 4, minus means plus 10, minus 6. आता इथे आपल्याला सॉल्व करायचं आहे. see, what is that? 4 plus 10 minus 6. आता 4 plus 10 किती येणार? that is equal to 14. 14 minus 6 किती येईल? 14 मधून 6 गेले 8. and that 8 is not equal to 0. मग हा 8 0 शी इक्वल आला का? नाही. मग हा 0 शी इक्वल नाही याचा अर्थ काय? इट इज अ रूट और नॉट अ रूट? yes, correct. hence 2 is not a root of given equation. why? because that value is not become a 0. 0 आली का? नाही. 0 जर आली असती तर त्या ठिकाणी मग ते रूट असते. ठीक आहे. इथं कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला असेल. रूट ऑफ इक्वेशन आपण कसं फाइंड आउट करणार? त्याच्या पॉलिनॉमियल्स मध्ये व्हॅल्यू घालली तर त्याची व्हॅल्यू आपल्याला 0 यावी लागेल आणि 0 जर आली तर त्या ठिकाणी ते इक्वेशनचं ते रूट असेल. ठीक आहे. आता याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल आहे. रूट आहे की नाही? क्वेश्चन कसा विचारतात एक्झामला? सी, 2x square minus 7x plus 6 is equal to 0. This is the equation. Check whether x is equal to 3 upon 2 or x is equal to -2 are the solution of the equations. ह्या दोन व्हॅल्यू दिलेत आणि ह्या दोन व्हॅल्यू या इक्वेशनचं सोल्युशन आहे का नाही ते सांगा. असे एक्झाम्पल्स आपल्याला 2 मार्क्सला विचारू शकतात. ठीक आहे. आता इथं पहिल्यांदा आपण घेणार व्हॅल्यू. वी पुट हियर फर्स्ट व्हॅल्यू दॅट इज x इज इक्वल टू 3 अपॉन 2. आता हे सोल्युशन आहे का नाही पाहण्यासाठी ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन मध्ये घालावी लागेल. सो वी राइट हियर पुट x इज इक्वल टू 3 अपॉन 2. व्हॉट इज दॅट इक्वेशन? 2x स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0. आता इथे आपल्याला x ला रिप्लेस करायचं आहे. 2 इन ब्रॅकेट 3 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 7 इंटू 3 अपॉन 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. आता पहिल्यांदा आपण स्क्वेअर केला. 3 चा स्क्वेअर येईल 9. 9 अपॉन 4 मायनस 7 3 जा 21 अपॉन 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. आता इथे डिव्हिजन होईल. 2 1 जा 2 2 जा 9 मायनस 21 सबट्रॅक्शन करावं लागेल. दॅट इज इक्वल टू मायनस 2x upon 2 plus 6 is equal to 0. इथे येईल -6 plus 6 is equal to 0. What is that answer? 0 is equal to 0. Both values are equal. Left side is equal to 0. Right side is equal to 0. This value satisfied. So we write here therefore x is equal to 3 upon 2 is the solution of given equation. ठीक आहे. हे सोल्युशन आहे. आता सेकंड व्हॅल्यू काय दिली आणखीन बघा. दॅट इज x इज इक्वल टू -2. सेम इक्वेशन आहे. व्हॉट इज दॅट? दॅट इज 2x स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये आपल्याला ती व्हॅल्यू घालावी लागेल. x इज इक्वल टू -2. Okay, so here we write 2 in bracket -2 square minus 7 into -2 plus 6 is equal to 0. Means
minus 2 square, that is equal to 4. 4 2s are 8. Minus minus plus 4 7s are 14 plus 6 is equal to 0. 8 plus 40, that is 22. 22 plus 6, that is a 28, equal to 0. See, both are equal? No. 28 is not equal to 0. Therefore, x is equal to negative 2 is not a solution. So we mention here it is not a solution of 2x square minus 7x plus 6 is equal to 0. या इक्वेशनचं ते सोल्युशन नाही. बघा, आज आपण थेरी पार्ट घेतला, थेरी पार्टशी रिलेटेड प्रॅक्टिस एक्झाम्पल्स घेतले. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आणखीन काही एक्झाम्पल्स पाहणार. पण अजून एक ऍक्टिव्हिटी या बेसवर दिलेली आहे. कोणती? तर सी x is equal to 5 is the root of the given equation. अशा प्रकारचं पण एक्झाम्पल विचारू शकता. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k सॉल्विंग दी फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता रूट काय दिलं इथं? x is equal to 5 दिला. मग x is equal to 5 ही व्हॅल्यू घेऊन आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन kx स्क्वेअर minus 14x minus 5 is equal to 0 is, कोण रूट दिलेला आहे? 5. Now let x is equal to 5 in the given equation. आता 5 ही व्हॅल्यू घालायची आहे. x स्क्वेअर काढला. We write here 5 square. 14 into 5. Then we write 5 square, that is 25k minus 14 5 are 70 minus 5. Both are like terms here. Minus 70 minus 5, that is equal to minus 75. आता minus 75 means 25k minus 75 is equal to 0. मग 25k is equal to 75. आता k ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे इथं काय येईल? येस, करेक्ट. 75 upon 25. 75 upon 25 means 25 3s are. Means we find k is equal to 3 is the value for the given equation. म्हणजे रूट आहे हे गिवन आहे, के ची व्हॅल्यू काढा. या ठिकाणी अदर व्हेरिएबल येऊ शकतं आणि त्याची व्हॅल्यू काढा असाही क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात. ठीक आहे. म्हणजे आज आपण या ठिकाणी थेरी पार्ट पूर्ण केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 हा सॉल्व्ह करणार आहोत.